नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीडी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो फक्त आणि फक्त मोबाईल वरून 23 रुपयामध्ये रहिवासी प्रमाणपत्र कसं काढायचं याची संपूर्ण माहिती। तर आपल्याला दैनंदिन कामासाठी लागणारं रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याला कुठल्या स्टेप्स फॉलो करायच्यात, त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती आणि तो येण्यासाठी आपल्याला लागणारा कालावधी किती, याच्या संदर्भात सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो। तर सर्वप्रथम आपण महाडीबीडी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर विदाऊट वेळ वाया घालवता चालू करत आजचा आपला टॉपिक। फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला appleSarkar.mahaonline.gov.in या वेबसाईट वरती यायचे आणि इकडे आपला आयडी पासवर्ड एंटर करायचा। जो आपला आयडी असेल तो इकडे एंटर करा आणि हा आयडी जसा एंटर करता इकडे पासवर्ड एंटर करायचा आहे। त्यानंतर हा दिलेला जो कॅप्चा कोड आहे, हा कॅप्चा कोड तुम्ही फिलअप करून घ्या आणि त्यानंतर तुमचं जे डिस्ट्रिक्ट असेल त्या डिस्ट्रिक्टला क्लिक करून लॉग इन करा। आता बऱ्याच मित्रांचा माझा हा पण प्रश्न असेल की सर हे जे आयडी आणि पासवर्ड आहे हा मिळवायचा कुठून, तर तुम्ही याच्याबद्दल माहिती दिली नाही, बरोबर आहे। तर हे जे आहे ही प्रोसेस कुणासाठी आहे, ज्यांना ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांच्यासाठी आहे। आणि आता ज्यांना रजिस्ट्रेशन केलं नाही त्याच्यासाठी काय, मग त्यासाठी वरी आय बटन जे आहे त्याच्यामध्ये आपले सरकार नोंदणी एक ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा आणि तो सविस्तर व्हिडिओ पहा। त्याच्यामध्ये नोंदणी कशी करायची, आयडी पासवर्ड कसा मिळवायचा, काय स्टेप्स फॉलो करायचे याची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये आहे, ती तुम्ही पाहू शकता। किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये गेल्याच्या नंतर आपले सरकार नोंदणी नावाचं एक ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा आणि तुमची नोंदणी करून घ्या। मग तुम्हाला पुढच्या स्टेप्स मी जे म्हणतोय ते लक्षात येईल आणि तिथून पुढे आपण हा फॉर्म कसा भरायचा आहे ते पाहायला सुरुवातच करा। आता आयडी पासवर्ड वगैरे एंटर केल्याच्या नंतर आपण अशा डॅशबोर्डला समोर येतो। याच्यामध्ये तुम्ही केलेले ऍप्लिकेशन, त्याची सद्यस्थिती वगैरे सगळी माहिती आपल्याला शो होती। आता आपल्याला आज जे सर्टिफिकेट काढायचे त्याला म्हणतात रहिवासी प्रमाणपत्र। आता हे रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्ही इकडच्या साईडला बघा, इकडे वेगवेगळ्या डिपार्टमेंट ची नावं दिलेली आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला जे सर्टिफिकेट काढायचं हे महसूल मंडळातून असतं किंवा रेव्हेन्यू मंडळातून असतं, म्हणून हे जो स्क्रोल बार आहे ह्याला मी थोडं थोडं खाली घेतो आणि याच्यामध्ये रेव्हेन्यू नावाचं ऑप्शन हे इथं तुम्हाला पाहायला मिळेल। रेव्हेन्यू डिपार्टमेंट याला क्लिक करतो। याला क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशी विंडो ओपन होईल। याच्यामध्ये बेसिकली इथं सब डिपार्टमेंट ऑप्शन आहे, याला मी इथं क्लिक करतो। या ड्रॉपडाऊन मध्ये परत 3 ऑप्शन मिळालेले आहेत, त्याच्यामध्ये रेव्हेन्यू सर्व्हिसेस नावाचं जे ऑप्शन आहे आपल्याला त्याला निवडायचं आहे। इथे क्लिक केल्याच्या नंतर परत याच्यामध्ये फर्दर या डिपार्टमेंट मधून उपलब्ध होणारे वेगवेगळे प्रमाणपत्राची यादी आहे। त्याच्यापैकी आपल्याला जे प्रमाणपत्र काढायचे आपण त्याला टेम्पररी रेसिडेन्स सर्टिफिकेट किंवा रहिवासी प्रमाणपत्र असं म्हणतो। त्याला मी क्लिक करून प्रोसीड नावाच्या बटनाला क्लिक करतो। इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही एका नवीन विंडोमध्ये रिडायरेक्ट होणार आहात आणि इकडे रिडायरेक्ट झाल्याच्या नंतर मित्रांनो या पोर्टलला रिडायरेक्ट झाल्याच्या नंतर आता आपल्याला इकडे केलेले ऑलरेडी ऍप्लिकेशन दाखवते, त्याची सद्यस्थिती वगैरे दाखवते। आता इकडे आपल्याला एक सर्व्हिसेस लिस्ट नावाचं एक ऑप्शन अवेलेबल होते, आपण याला क्लिक करूयात। इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल आणि हा इंटरफेस ओपन झाल्याच्या नंतर इथं परत एक ऑप्शन आहे टेम्पररी रेसिडेन्स सर्टिफिकेट। आपल्याला जे प्रमाणपत्र घ्यायचे ते इथं दाखवलेलं आहे, आपण याला क्लिक करून याची पुढची माहिती घेणार आहोत। आता आपण इथे क्लिक केल्याच्या नंतर याच्याशी निगडीत याला लागणारे जी कागदपत्रे आहेत ती तुम्हाला इथे पाहायला मिळतील। आता याच्यामध्ये एकूण लागणारे कागदपत्रे किती ते समजून घेऊयात। याच्यामध्ये पहा प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजे ओळखीचा पुरावा। आता याच्यामध्ये एकूण 9 कागद दिलेत, त्याच्यापैकी कुठलंही एक कागद तुम्ही देऊ शकता। आता मी तुम्हाला रेकमेंड करेल याच्यामध्ये 4 नंबरचं हे जे आहे आधार कार्ड हे प्रत्येकाकडे असतं, तर हे तुम्हाला जोडायचं आहे। सेकंड मध्ये तुम्हाला प्रत्येकाकडे वोटर आयडी कार्ड असतं, तर वोटर आयडी कार्ड म्हणजे मतदान कार्ड तुम्हाला द्यायचे। इन केस एखाद्याकडे मतदान कार्ड नसेल तर त्या ठिकाणी तो राशन कार्ड सुद्धा देऊ शकतो, तर इकडे राशन कार्ड पकडा। त्यानंतर अदर डॉक्युमेंट, याच्यामध्ये परत एक ऑप्शन आहे वोटर आयडी किंवा राशन कार्ड, याच्यापैकी एक कुठलंही डॉक्युमेंट देऊ शकतात किंवा याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेल्या डॉक्युमेंटच्या यादीमधून कुठलंही एक कागदपत्र तुम्ही देऊ शकतात। त्यानंतर आहे एज प्रूफ इन केस मायनर, जर तुम्ही लहान असाल तर द्यावयाचा पुरावा। आता याच्यामध्ये 4-5 प्रकारचे ऑप्शन दिलेत। तुमचं जर वय लहान असेल तर तुम्ही हे पुरावा देऊ शकता, मॅन्डेटरी नाहीये। आणि इन केस तुमचं शिक्षण असेल तर मी रेकमेंड करेल टीसी, बोनाफाईड, याच्यापैकी जर एखादं कागद असेल किंवा निर्गम उतारा जे म्हणतो आपण एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम प्रायमरी स्कूल एंट्री, तर हे सुद्धा तुम्ही देऊ शकता।
त्याचबरोबर आहे रेसिडेन्स प्रूफ. रेसिडेन्स प्रूफ म्हणजे तुम्ही राहता याचा पुरावा. आता तुम्ही राहता याचा पुरावा सुरुवातीला काय होतं, तलाठी द्यायचे किंवा ग्रामसेवक द्यायचे, तर ही कन्सेप्ट आता कम्प्लिटली बंद झालेली आहे. त्यासाठी एक डिक्लेरेशन असतं, ते डिक्लेरेशन तुम्हाला इथं मी प्रोव्हाइड करणार आहे. त्या डिक्लेरेशनला डाउनलोड करून तो पूर्ण तुम्हाला भरायचे आणि त्यानंतर ते अपलोड करायचे. याच्यानंतर परत मॅन्डेटरी ऑल डॉक्युमेंट मध्ये परत डिक्लेरेशन दिले, तेच डिक्लेरेशन जे वरती तुम्हाला सांगितले तेच तुम्हाला इकडे पण जोडायचं आहे. आणि ही सगळी माहिती झाल्याच्या नंतर हे सगळे डॉक्युमेंट आपल्याकडे आहेत असं अझ्युम करून आपण आता फॉर्म भरण्याच्या पुढच्या कंटिन्यू नावाच्या बटनाला क्लिक करून फॉर्म भरायला सुरुवात करणार आहोत. आता इथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर अशी विंडो ओपन झाली. याच्यामध्ये आता सर्टिफिकेट नेम इथं थोडंसं काळजीपूर्वक पहा. इथं जर आपण चूक केली तर आपलं येणारं सर्टिफिकेट लवकर येणार नाही. आणि हे पण मला माहिती आहे व्हिडिओ थोडा लांब किंवा मोठा होत आहे, परंतु तुम्हाला याच्यामधली सविस्तर माहिती मिळते आहे, त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओला बिलकुल स्किप वगैरे करण्याचा प्रयत्न करू नका. सर्टिफिकेट मध्ये इथे 3 ऑप्शन आहेत, रहिवासी प्रमाणपत्र, तात्पुरतं रहिवासी प्रमाणपत्र आणि स्थानिक वास्तव्याचा दाखला. तर आता आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र घ्यायचे आणि तुम्हाला एक ऍडिशनल बोनस मी सांगतो, तो म्हणजे काय, स्थानिक वास्तव्याचा दाखला. म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला बॅच बिलला जो काढायचा असतो आरटीओ मधून ड्रायव्हिंग साठी वगैरे, तर तो काढण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र न घेता स्थानिक वास्तव्याचा दाखला हा घ्यायचा आहे. आणि ह्याची आणि त्याची सेम प्रोसेस आहे, काही चेंजेस नाहीयेत. फक्त याच्यावरती रहिवासी प्रमाणपत्र वरती रहिवासी प्रमाणपत्र नाव येतं, तर स्थानिक वास्तव्याच्या दाखल्यावरती स्थानिक वास्तव्याचा दाखला हे नाव येतं. बाकी स्टेप सगळ्यात सेम आहेत. फक्त तुम्हाला बॅच बिलला काढायचं असेल तर याचा वापर करा, किंवा रेग्युलर रहिवासी प्रमाणपत्र काढायचं असेल तर याचा वापर करा. ठीक आहे, त्याला मी क्लिक करतो. आता इकडे क्लिक केल्याच्या नंतर इथं सॅल्युटेशन मध्ये मिस्टर, कुमार, कुमारी, श्री, श्रीमती वगैरे इथं प्रोनाउन्सिएशन आले. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही इकडून एक निवडू शकता. त्यानंतर तुमचं इकडे बाय डिफॉल्ट नाव इंग्लिश आणि मराठीमध्ये आलेलं असेल. मी हे सिक्युरिटी पर्पज साठी हाईड केलेलं, त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. त्यानंतर परत इथे वडिलांचं नाव तुम्हाला एंटर करण्यासाठी एक ऑप्शन प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि त्यानंतर इकडे तुमची डेट ऑफ बर्थ बाय डिफॉल्ट आली असेल, जसं रजिस्ट्रेशन असेल तसं, तुमचं एज, त्यानंतर मोबाईल नंबर, त्यानंतर जेंडर मेल फिमेल. आता ईमेल आयडी. आता सगळ्यात महत्त्वाचं फॉर्म भरताना एक काळजीपूर्वक गोष्ट लक्षात ठेवा, जिथेही लाल कलरची चांदणी असेल तेच रेड ऍस्टेरिस्क म्हणूया त्याला आपण, ती असेल तीच डिटेल्स आपल्याला फिल करायची. अदरवाइज डिटेल्स आपण ब्लँक ठेवली तरी सुद्धा चालते. आता ही कन्सेप्ट आपली जी आहे तर ऍप्लिकंट डिटेल्स झालेली आहे. याच्यामध्ये ऑक्युपेशन डिटेल्स म्हणजे तुम्ही काय करता याच्या संदर्भात माहिती आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर विद्यार्थी निवडा, गृहिणी असाल गृहिणी निवडा, कामगार, मजूर, याच्यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत. तुम्हाला जे हवे ते तुम्ही निवडू शकता. तर चला, मी सध्या इथं काय करतो, एक शेतकरी ऑप्शन निवडून घेतो. त्यानंतर विचारले तुमचा आधारचा नंबर एंटर करा. आता परत इथं तुम्ही जर पाहिलं तर रेड कलरची स्टार नाहीये. तुम्ही तुमचा आधार नंबर टाकायचा तर टाकू शकता, अदरवाइज नाही टाकला तरी सुद्धा चालते. आता हे डमी माहिती आहे सगळी, ही कुठला आधार नंबर परमनंट नाही किंवा मोबाईल नंबर सुद्धा परमनंट नाही. त्यानंतर आहे तुम्ही कधीपासून राहता. आता तुमचं बाय डिफॉल्ट आपण एज पासून आपल्या पत्त्यावर राहत असतो म्हणून मी एज निवडले, किंवा तुम्ही जर कुठे शिफ्ट झाला असेल तर ज्या तारखेपासून झालाय ती माहिती इथं मेन्शन करायला विसरू नका. आता इथं पहा, इथं तुम्ही कुठं राहता त्याचा ऍड्रेसची डिटेल्स आपल्याला इकडे फिल करायची. आता इकडे मी काय करतो, थोडं लवकर माहिती भरतो म्हणजे व्हिडिओ जास्त लांब होणार नाही. आता ही माहिती भरल्याच्या नंतर इकडे बाकी काही माहिती भरायची गरज नाहीये. त्यानंतर जिल्हा, माझा जिल्हा आहे बीड. तुमचा कुठला जिल्हा आहे ते कमेंट करून सांगायला विसरू नका. तालुका आहे माझा माजलगाव आणि गाव आहे माझं माजलगाव. ठीक आहे, तर इकडे मी माजलगाव निवडल्याच्या नंतर इकडे पिन कोड विचारलाय. माझा जो पिन कोड असेल तो मी इकडे फिलअप करणार आहे. तुमचा पिन कोड पण तुम्ही टाका. त्यानंतर आधारचा नंबर जो आपण वरती टाकला होता तो जशाच तसा आपल्याला इकडे परत टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही इकडे कधीपासून राहता तर ते इकडे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर आता त्याला किती वर्ष झाले ते पण मेन्शन करायचं, मी इकडे मेन्शन करतो. त्यानंतर आहे तुम्ही अर्ज करणारा व्यक्ती आणि तुम्ही वेगळे असाल तर तुम्ही कुणाच्या बिहाफ मध्ये अर्ज करताय. जर एखाद्या पाल्यासाठी अर्ज एखादा व्यक्ती करत असेल त्याचे वडील तर वडील निवडा, स्वतःसाठी स्वतः करत असाल तर स्वतः निवडा, किंवा अदर जे रिलेशन आहे त्या पद्धतीने तुम्ही निवडू शकता. त्यानंतर आहे बेनिफिशियरी मोबाईल नंबर. तुम्हाला मोबाईल नंबर एक टाईप करायचा आहे, कारण त्याच्यावरती तुम्हाला त्याची डिटेल्स येईल, सर्टिफिकेट आलं नाही आलं त्याचं स्टेटस वगैरे ट्रॅक करता येईल. त्यानंतर बर्थ डिटेल म्हणजे जन्माचं माहिती तुमच्याकडे आहे का नाही, हो आणि नाही तर हो 100% निवडा आणि त्याची माहिती आपल्याला फिलअप करायची. एज्युकेशन डिटेल्स मध्ये तुमचं जे काही शिक्षण असेल ते निवडा. शिक्षण नसल्यास निरक्षर नावाचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. आता इकडे जे काही शिक्षण असेल ते तुम्ही निवडू शकता. आता मी तात्पुरते इकडे निरक्षर निवडतोय. त्यानंतर ऍड या बटनाला क्लिक करूया. आता इकडे जसं आपण ऍड करतो तर ऍड केल्याबरोबर
भरलेली माहिती तुमच्या समोर आलेली इकडे जशी भरली तशी. त्यानंतर परत एक प्रश्न विचारलाय, हॅज बेनिफिशियरी मायग्रेटेड फ्रॉम ए डिफरंट स्टेट. तुम्ही दुसऱ्या राज्यातून इकडे शिफ्ट झालात का, हो का नाही. तर इकडे आपण नसल्यामुळे नाही निवडतोय, असल्यास आहे निवडावं लागेल तुम्हाला. त्यानंतर वेदर ऍप्लिकंट बेनिफिशियरीज गव्हर्नमेंट स्कीम इन अदर डिस्ट्रिक्ट. जो लाभार्थी आहे किंवा जो अर्जदार आहे यानं दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गव्हर्नमेंटच्या स्कीमचा लाभ घेतलाय का नाही, हो आणि नाही ह्यापैकी एक ऑप्शन निवडायचे आपल्याला. मी लाभ नाही घेतल्यामुळे मी नाही निवडतोय. तुमचं असेल तर तुम्ही निवडू शकता. रिझन, आता तुम्ही हे सर्टिफिकेट कशासाठी काढता याचं नेमकं कारण काय ते विचारले तर ते कारण तुम्हाला इकडे मेन्शन करावं लागेल. आता मला हे पाहिजे कोणत्या कारणासाठी ते मी इथं टाकणार आहे. आता मला एक भरतीसाठी पाहिजे, मग मी इथे त्याला भरती असं टाकणार आहे किंवा रिक्रुटमेंट असं टाकतो. आता इथं भारती झाले, त्याला भरती करून घेतो. किंवा तुम्हाला कुठल्या कारणासाठी पाहिजे ते तुम्ही टाका आणि आय एक्सेप्ट या नावाच्या बटनाला क्लिक करून समावेश करा या बटनाला आपल्याला क्लिक करून घ्यायचे. म्हणजे पुढच्या स्टेपसाठी आपण पुढे जातो. आता त्यानंतर आपण एक पुढच्या स्टेपला आलेलो, त्याला आपण इथं 3 स्टेप आहेत, ऍप्लिकेशन फॉर्म, अपलोड डॉक्युमेंट आणि मेक पेमेंट. आता आपण आलो अपलोड डॉक्युमेंट्स. आता डॉक्युमेंट्स मध्ये इथं फोटो विचारलाय. फोटोची साईज वगैरे दिलेली लक्ष घ्या. इथं फोटो आहे 160 रुंदी असली पाहिजे आणि हाईट 200 ते 212. आता तुम्ही म्हणताल हे कसं करायचं, काय करायचं, तुम्हाला माहित असेल तर खूप छान, नसेल माहित तर एक ऑप्शन आहे क्लिक हिअर टू क्रॉप फोटो. याला क्लिक करून सरळ सरळ तुमचा फोटो क्रॉप करा, डाउनलोड करून अपलोड करा. आता मी ऑलरेडी क्रॉप केलेला आहे, मी इकडे क्लिक करतो आणि जो मी फोटो बनवलेला आहे तो अपलोड करतो. आता एक डमी फोटो आहे, तुम्ही तुमचा ओरिजिनल फोटो अपलोड करून घ्या. आता मी जसं तुम्हाला मग कागदपत्रे सांगितले होते की काय काय ठिकाणी काय काय जोडायचं ते ऑप्शन अवेलेबल आहेत. आता मी त्याला क्लिक करून जे कागद जोडतोय त्याचं इथं खालच्या पट्टीमध्ये नाव लिहितो आणि ते कागदपत्र अपलोड करतो. आता इथं हे अपलोड झाल्याच्या नंतर 2 नंबर पत्त्याच्या पुराव्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं मतदार यादी ला दाखला किंवा माझं मतदान कार्ड जोडणार आहे. तुमच्याकडे हवे असेल ते कागदपत्र तुम्ही इकडे जोडून घेऊ शकता. त्याचबरोबर आता इथं शिधापत्रिका घेतले मी इतर दस्तावेज मध्ये आणि शिधापत्रिकासाठीचं जे डॉक्युमेंट किंवा त्याला मी राशन कार्ड म्हणतो तर ते इथं जोडून घेऊयात. त्यानंतर आता इथं वयाचा पुरावा, वयाचा पुराव्यामध्ये माझ्याकडे शाळेचा आहे दाखला, तर तो मी इथं जोडणार आहे. तर त्याला मी एक ऑप्शन इकडून निवडले आणि इथं TC असं त्याला नाव देऊन अपलोड करून घेतलं. आता रहिवासी पुराव्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक डिक्लेरेशन देणार होतो मी. हे इथं डिक्लेरेशन इथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा मी दिलेल्या डिस्क्रिप्शनच्या लिंक मधून सुद्धा सेल्फ डिक्लेरेशन डाउनलोड करू शकता. आणि ते डाउनलोड करून भरून इथं मला अपलोड करायचं. अपलोड फाईलला क्लिक करतो, इथं निवडून आता मी जे डिक्लेरेशन आहे ते डाउनलोड केलेलं आहे आणि इथं नाव देतो डिक्लेरेशन. आता हे झाल्याच्या नंतर अनिवार्य कागदपत्र म्हणजे आणखी काही कागद आहेत जे जोडायचेच आहेत. आता त्याच्यामध्ये परत विचारले डिक्लेरेशन. आता हे डिक्लेरेशन इथलं आणि इथलं एकच आहे, त्याच्यामुळे परत मी इथं त्याला नाव देणार आहे डिक्लेरेशनच आणि परत तोच कागद जशाच तसा इकडं अपलोड करून घेणार आहे. आणि हा अपलोड झाल्याच्या नंतर इतर मध्ये तुम्ही पाहू शकता. आता मी इतरला क्लिक करतो, यांना सांगितलंय मॅन्डेटरी अनिवार्य म्हणजे सगळं भरणं गरजेचं आहे. आता इतर मध्ये आपल्याला कुठले डॉक्युमेंट द्यायचं असेल तर आपण देऊ शकतो, त्याचं नाव टाकू शकतो किंवा आपण परत तोच कागद अपलोड करूया ज्याला आपण डिक्लेरेशन म्हटलं होतं. आणि ते अपलोड केल्याच्या नंतर इथं तुम्हाला खाली आल्याच्या नंतर इथं दिलंय की ही सर्व्हिस किती दिवसात मिळते, 7 दिवसात. तर हे 7 दिवसाच्या पेक्षा लवकर मिळते, पण त्यांना सांगितलेलं एक टाइम पिरियड आहे, टाइम फ्रेम आहे आणि हे सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं कोणाकडून त्याचं नाव सुद्धा इथं दिलेलं आहे. आता आपण पुढच्या प्रोसेससाठी अपलोड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही असं पुढे पॉपअपला समोर येता आणि याच्यामध्ये मेक पेमेंट म्हणजे आपल्याला पैसे भरायचे, तर इथं माहिती वगैरे आलेली आहे. कन्फर्म या बटनाला आपण क्लिक करून घेऊयात. आता इथं क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असे 4 ऑप्शन मिळतील, वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, IMPS. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते निवडा. आता बरेच जण विचारतील सर माझ्याकडे फोन पे मी कसं करू, त्यासाठी काही टेन्शन घ्यायचं नाही. क्रेडिट डेबिट कार्डला क्लिक करायचं. इथं समोर एक ऑप्शन आहे क्रेडिट डेबिट कार्ड, याला आपण परत क्लिक करूयात. इकडे क्लिक केल्याच्या नंतर परत प्रोसीड फॉर पेमेंट नावाचं एक ऑप्शन आले, आपण याला क्लिक करूयात. आता इथं जसं आपण क्लिक करतो तुमच्या समोर असा विंडो येतो, याच्यामध्ये QR नावाचा ऑप्शन अवेलेबल आहे बघा तुम्हाला. आता डायरेक्ट पेमेंट न करता इथं सिलेक्ट युअर QR ला ऑप्शन करा, भीम UPI ला क्लिक करा आणि मेक पेमेंट या बटनाला क्लिक करा. आता आपल्या मोबाईल मध्ये आपल्याला फोन पे, गुगल पे ओपन करायचे, याला स्कॅन करायचे आणि मग ते पैसे जातील. हे जसे पैसे जातील तशी एक रेसिप्ट साइट वरती जनरेट होते, ती सांभाळून ठेवायची आणि याचं स्टेटस आपण लॉग इन मध्ये 2-4 दिवसांना चेक करायचे. किंवा आपण जो मोबाईल नंबर दिला त्याच्यावरती आपल्याला मेसेज येतो की तुमचं सर्टिफिकेट तयार झालंय किंवा रिवर्ट आलंय किंवा पुढे गेलंय. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टेलिफोन म्हणजे तुमच्या मोबाईलद्वारे कम्युनिकेट केलं जाते. तर अशा पद्धतीने पूर्ण हा व्हिडिओ बनवला होता मी. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत
हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप माझ्या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओत.